श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, टोमणं मारणारी लोक ही गटारासारखी असतात. ही लोक कधी सुधारणारी नसतात. आपल्याला माहिती आहे, जसं आपण गटारात कितीही कचरा टाकू, किती घाण टाकू, पण गटाराला कधी काही फरक पडत नाही. कारण श्रोते हो, गटार असतोच त्याच कामासाठी. म्हणून अशा लोकांच्या मागे लागण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब राहायचं. कारण श्रोते हो, गटारात दगड फेकल्यावर शिंतोड आपल्यावर सुद्धा पडले जातात. नालायक लोकांना कोणी बोलत नसतं, पण तुम्ही त्यांच्या मागे लागाल तर तुमची किंमत सुद्धा त्यांच्या जोडीलाच केली जाईल. म्हणून श्रोते हो, समोरच्यानं किती टोमणं मारलं, किती मजाक केला, तर मनात आणि डोक्यात एवढंच आपण ठेवायचं की घाणीपासून नेहमी आपण लांब राहायचं. श्रोते हो, नक्की आपण विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही न करता केलेला आरोप हे काहीतरी करायला प्रवृत्त करतात. स्वतःच्याच मरणाची वाट पाहावी, एवढी तरी वाईट वेळ कोणावर येऊ नये. काळजाच्या एका कोपऱ्यात काही जण हक्कानं राज्य करतात, त्यांनाच मित्र म्हणतात. मुलगी भार नसते तर जीवनाचा आधार असते. खरी स्त्री आपल्या पतीला कधी त्रास देत नाही, तर त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. सत्याचे नाव हालेल, डुलेल, डगमगेल, पण कधीच बुडणार नाही. माणूस जेव्हा इतरांसाठी जगत असतो तेव्हा काहीच प्रॉब्लेम नसतो. जरा कुठं स्वतःसाठी जगायला लागला की प्रॉब्लेम निर्माण होतो. आजकाल सांगता येत नाही कोणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल, म्हणून कमी बोललेलं आणि जवळच्या माणसांपासून 4 हात लांब राहिलेलं बरं असतं. मैत्रीमध्ये सुद्धा आपण आनंदी राहू शकतो. प्रत्येक नात्याला प्रेमातच ठेवायची गरज नसते. नवरा बायकोच्या भांडणाची खबर परिवाराला कधीच होऊ देऊ नका. निर्णय कोणी ठरवत नाही, उलट चुकीचा निर्णय लगेच सांगतात. आई दिव्याची ज्योत असते आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा म्हणून ज्योतीचा चटकं सहन करणारा दिवा म्हणजे बाप असतो. लाईफ तुमचे, संघर्ष तुम्हालाच करायचंय. बाकीचे फक्त मजा बघत असतात आणि तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा. आयुष्य म्हणजे अंधारात प्रकाश शोधण्यासारखं असतं. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं. दरवेळी मात्र एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. आयुष्यात कुणाची पारख त्यांच्या रंगावरून न करता उलट त्यांच्या मनावरून करा. कारण पांढऱ्या रंगावर जर जगाचा विश्वास असता तर मिठानं सुद्धा जखमा भरल्या असत्या. मनाला आवडणाऱ्या व्यक्तीचा रुसवा हा प्रेमानच काढावा लागतो. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं हे गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरतं. सगळ्याच माणसांना तुमच्यातला चांगुलपणा दिसेलच असं नाही. काही आंधळे असतात तर काही अंधारात असतात. सुखाच्या पावसात भेजताना आपलं पाय हे जमिनीवर ठेवावं, नाहीतर
घसरून दुःखाच्या चिखलात पडायला वेळ लागत नाही. जिथं घरच्या लक्ष्मीला मान सन्मान दिला जातो तिथं काहीच कमी पडत नाही. पोरगी मिळेना म्हणून केलेली नोकरी आणि नोकरी मिळेना म्हणून केलेला व्यवसाय दोन्ही जास्त दिवस टिकत नाही. जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खूप हसवते तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खूप रडवते. प्रवाहासोबत वाहत जाणं हे चुकीचं नसतं, पण प्रवाह कशाचा आहे हे पाहणं मात्र महत्वाचं असतं. ज्याला अक्कल नाही तो सोनं घालून फिरतो आणि ज्याला अक्कल आहे तो सोन्यासारखी माणसं गोळा करतो. आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला जेव्हा योग्य धडा शिकवते तेव्हाच जीवन जगण्याची कला कळते. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सगळं काही असूनही रडवतो त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडं कमी पडूनही आनंद देतो त्याला म्हणतात आयुष्य. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचं महत्त्व हे समजून घ्या. प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी आहे. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीशी मैत्री करा. अनुभव न घेताही खूप काही शिकायला मिळतं. काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा देणार नाहीत कारण त्यांना स्वतःपेक्षा मोठा कोणी नको असतो. बुद्धिमान लोक गप्प राहतात, शहाणी लोक बोलतात आणि मूर्ख वाद घालत बसतात. डोळ्यातलं पाणी आणि हृदयातली कहाणी हे सगळ्यांना समजत नसते. गैरसमज इतके शक्तिशाली असतात की कित्येक वर्ष आपण निभावत असलेली नाती एका क्षणात तोडू शकतात. ज्या लोकांच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधलेली असते त्यांच्याकडून समजून घेण्याची अपेक्षा न केलेली बरी असते. एखाद्या सोबत आयुष्यभर वैर धरून शेवटी त्याच्या सरणावर लावलेली हजेरी ही काहीच फायद्याची नसते. आपल्याजवळ जे आहे त्यात आपण आनंदी असलं पाहिजे कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवतो. मनाला झालेल्या जखमा या कोणालाच कळत नाहीत, त्या फक्त आतून जाळत राहतात. एखादी व्यक्ती आयुष्यात काही वेळेपुरतीच येते पण आठवणीत मात्र कायमचे राहून जाते.